नमस्कार मंडळी, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचे परत एकदा हार्दिक स्वागत। आज व्हिडिओ बनवण्याचं कारण तुम्हाला मी ते आता सांगणार नाहीये। एक्साइटमेंट थोडीशी असायलाच पाहिजे, ट्विस्ट असलाच पाहिजे। आम्ही कुठे जातोय, आज मी कोणासोबत जाते हे बघण्यासाठी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। असा स्नेह कायम राहू देत आणि हो, व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। धन्यवाद। चला, तुमच्या हे तरी लक्षात आलं असेल की आम्ही कुठेतरी जातोय आणि ते सुद्धा चक्क टू व्हीलर वरती। हो, तर आता या ठिकाणी मला विंदा करंदीकरांच्या कवितेतील काही ओळी आठवतात। सकाळपासून रात्रीपर्यंत अगदी तेच ते आणि तेच ते, माकडछाप दंतमंजन, तोच चहा तेच रंजन, तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे, सकाळपासून रात्रीपर्यंत हो अगदी तेच ते आणि तेच ते। अगदी याच उक्तीप्रमाणे आम्ही आमच्या डेली रुटीनला थोडंसं बाजूला ठेवून स्वतःसाठी वेळ देण्यासाठी आलेलो आहोत। ते म्हणजे वरवटी या ठिकाणी आमच्या शाळेमधील महानंदा मुंडेबाई आहेत, त्यांचं शेत आहे या ठिकाणी। तर याला डब्बा पार्टी आहे असं म्हणायला हरकत नाही, तर त्या कारणासाठी आम्ही आलेलो आहोत। आत्ता आम्ही वरवटीमध्ये प्रवेश केलेला आहे। अंबाजोगाईपासून साधारण 10 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे। तर त्या ठिकाणी आत्ता आम्ही आलेलो आहोत। एक नवी ऊर्जा यापासून आम्हाला मिळेल याची मला नक्कीच खात्री आहे। आमचा थकवा दूर करण्यासाठी किंवा रिफ्रेश होण्यासाठी असं म्हणूयात, आणि येणारा जो आठवडा आहे तो अगदी हसत मुखाने, जे काही डेली चॅलेंजेस, सध्या शिक्षकांनाही भरपूर चॅलेंजेसना फेस करावं लागतंय, तर त्या सगळ्या चॅलेंजेसना सामोरं जाण्यासाठी स्टाफमधल्या एक 2-4 जणी सोडल्या तर आम्ही सगळ्या जणी गेलो होतो, कारण त्यांना काहीतरी वैयक्तिक अडचणी होत्या, त्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत। आणि अडचणी अशा होत्या की आम्ही त्यांना फोर्सही करू शकलो नाहीत। पण माझा व्हिडिओ जर त्या माझ्या मैत्रिणी बघत असतील तर मी सांगू इच्छिते की आम्ही तुम्हाला सुद्धा खूप मिस केलं त्या ठिकाणी। काही हरकत नाही, नंतर कुठेतरी ट्रिप तुमच्या सगळ्यांच्या सोडीने काढूयात। आणि आता सध्या जी धडपड चाललेली आहे माझी ती म्हणजे मला त्या ऑटोला ओव्हरटेक करायचे, कारण ॲटोमधल्या, आणि शेवटी मी केलं बरं का, कारण ॲटोमधल्या महिला तिथे दिसाव्यात तुम्हाला, म्हणून ओव्हरटेक करायचं होतं मला ते। त्या ठिकाणी आम्ही शेतात आलेलो आहोत आणि कोणी कोणी काय काय आणलंय ते बघा। आता सुंदर अशा वनभोजनाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजणी खूप एक्सायटेड आहोत। आणि कसं आहे, असं म्हणतात आणि ते अनुभवलंय सुद्धा बऱ्याचदा की आपण घरचंच शेतात जाऊन खाल्ल्यानंतर त्याची चवही वेगळी लागते आणि ते खूप छान लागतं। तर या ठिकाणी असे विविध प्रकारचे पदार्थ सगळ्या मैत्रिणींनी आणलेले आहेत आणि आम्ही त्यावरती चांगला ताव मारला। खूप मज्जा केली आम्ही या ठिकाणी। ते सर्व काही बघण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि विशेष असं की व्हिडिओज फार मोठे नसतात माझे, व्हिडिओ खूप छोटे छोटे असतात, त्यामुळे 10 मिनिटाच्यातलेच असतात व्हिडिओ सहसा, अशातच मोठे व्हिडिओ पडलेले आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, या ठिकाणी पदार्थांची गर्दी झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही। सुरुवात स्वीट पासून करते हा, कारण ते मी आणलंय ना। या ठिकाणी ही गव्हाची खीर आहे, त्यानंतर जिलेबी आहे, त्यानंतर या ठिकाणी ही खिचडी आहे, त्यासोबत मस्तपैकी लाल हिरव्या मिरच्यांचा ठेचा आहे, ही सुद्धा हा मसाला भात आहे, त्यानंतर या पालक पुऱ्या आहेत, या ठिकाणी समोसे आहेत, इथे पापड्या आणि कुरड्या आहेत, धपाटे आहेत, तोंडी लावण्यासाठी मोडालेली मटकी आहे, हिरव्या मिरच्यांचा मस्तपैकी ठेचा आहे। व्हिडिओ करण्यापूर्वी तोंडाला मस्तपैकी पाणी सुद्धा सुटतंय, तुमच्या सुटू देऊ नका। त्यानंतर हे इतकं सुंदर घट्ट असं दही आहे, त्यानंतर तोंडी लावण्यासाठी वाटाण्याच्या शेंगा सुद्धा आहेत, शेंगा तोंडी लावण्यासाठी आणलेले आहेत। परत ही सुद्धा मटकी आहे,
आणि हे वनभोजन आता सुरू होत आहे. या जेवायला सर्वजण म्हण. या जेवायला मस्त जेवण करणार आहोत आम्ही आता. श्लोक म्हणून आम्ही जेवणाची सुरुवात करणार आहोत. हे अन्न मी सेवनार माझी या हातुनी देश सेवा म्हणून मिळावा मला जन्म देवा. जय जय रघुवीर समर्थ. चला सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्या. मस्त पैकी असं वारं सुटलेलं आहे. वातावरण खूप छान आहे. ऊन होतं पण ते जाणवलं नाही कारण मैत्रीचा गारवा नक्कीच होता. ओलावा ज्याला म्हणूयात आपण. त्यामुळे उन्हाची तीव्रता फारशी जाणवली नाही आम्हाला. तर आता आम्ही कशाचं कुठं आलो होतो मॅडम आपण? लसणाच्या शेतात. हा, आम्ही आता आलोय लसणाच्या शेतामध्ये. मी आता तुम्हाला लसणाचं शेत दाखवते मस्त पैकी. आणि मी सुद्धा बघते भुईमुग सुद्धा आहे. भुईमुग असत असल्या कारणानं थोडस कन्फ्युजन झालं. पण ही मेथी आहे. इथे फोटो सेशन चाललेलं आहे पल्लवी मॅडमचं. सगळ्या जणी पोज देण्यामध्ये व्यस्त दिसतात. लगेच बाय करायला लागले त्या. व्हिडिओ कर गाय छान गाणं टाकलं तरी नाही. घे घे मी मग काढलाय मॅडम तुमचं असं छान ऑब्झर्वेशन. कार्यमग्नता जीवन भावे मृत्यू ही विश्रांती असं काम आहे आमच्या मुंडेबाईंचं. से थँक्स टू मी ऍटलीस्ट. सगळं सापडायला तुम्हाला. हे लसणाचं शेत किती मस्त दिसतंय. सुंदर दिसतंय अगदी. आणि या ठिकाणी मुलं एकदम रमली आहेत. याचा अर्थ नक्कीच इथे काहीतरी आहे. बघा, सांगा मॅडम काय हे? हा कुक्कुटपालन व्यवसाय आहे जो शेतीशी निगडीत आहे. कृषी व्यवसायामधला जोड व्यवसाय म्हणून याला ओळखलं जातं. शेतकरी आपल्या शेतामध्ये कुक्कुटपालन करू शकतात. त्यासाठी वेगळ्या काही जागेची किंवा इतर साधनांची काही गरज किंवा आवश्यकता नसते. बर बर बर. वा, छानशी माहिती मिळाली आहे. मॅडमना विचारण्याचं कारण म्हणजे मॅडम इतिहास हा विषय शिकवतात त्यामुळे त्यांना त्याची जास्ती माहिती आहे. शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असं म्हटलं जातं. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या भारत देशातले जे शेतकरी आहेत ना त्यांचं मन सुद्धा खूप मोठं आहे. कारण इतक्या गडबडीमध्ये आमच्या मुंडेबाईंच्या आईंनी हुरडा भाजायला काय चोळायला काय म्हणतात त्याला तर त्यासाठी लावला खास आमच्यासाठीच. आणि हुरड्याचा सुद्धा आम्ही आस्वाद या ठिकाणी घेतला. म्हणजे बऱ्याच गोष्टींचा आस्वाद आम्हाला इथे घेता आला. त्याचबरोबर आम्ही कांद्याची पात घेतली. तर अशा पद्धतीने आमचा सुखकर प्रवास झाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत.